काहीच रात्रीचं 12 वाजल्या झोपलेलो मी आणि अर्ध्या रात्री आज बर्थडे त्यानिमित्त उठवलाय. अक्षरा उठवत पण नव्हता, पण खास सेलिब्रेशन पहिल्या घरच्यांसोबतच बर्थडे आहे त्यानिमित्त सेलिब्रेशन पहिल्या घरच्यांसोबत आई वडील आई संजीवनी वगैरे सगळी ताईडी वगैरे सगळ्यांसोबत पहिलं सेलिब्रेशन आपला बर्थडेचा. तर धन्यवाद, थँक्यू. तर मित्रांनो खास सेलिब्रेशन पहिलं आपल्या घरच्यांसोबतच. बाय आता आपण केक कापवा का आपण कापशील ना तू? बायला खाऊ बायला खाऊ आपल्या कॅडबर खा. आता त्याला द्या आता खाला कापू जाऊ. ये तू पण बच्चे आला आपल्याला. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मामा हॅपी बर्थडे टू यू. घे मामा बोलो खाना मच्छी केक घे. बाय खा तू पण. तर मित्रांनो वाजलेले आहेत रात्रीचे 12 आणि पहिला सेलिब्रेशन आपल्या फॅमिली सोबत बर्थडेचा केलेला आहे आणि खूप म्हणजे खूप खुश आहे मी आणि हॅप्पी आहे. तर दिवसाची सुरुवात आपल्या फॅमिलीपासून सुरुवात झाली आणि फर्स्ट केक कापलेला आहे दिवसाचा मी. थँक्यू सो मच फॅमिलीला पूर्ण हा माझा बर्थडे एकदम स्पेशल बनवण्यासाठी. थँक्यू. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे माझा वाढदिवस. त्यानिमित्त सेलिब्रेशन काही तर झालाच पाहिजे. तर त्यानिमित्त आम्ही दोघं चाललेलो आहे. आता आपला जो ग्रुप आहे हॅपी क्लब हा माझा कॉलेजपासून ग्रुप आहे. तर सगळी कॉलेजचे जे आमचे जुने फ्रेंड्स आहेत ते बोललेत का चला ईश्वर आपण सेलिब्रेशन करू. तर सेलिब्रेशन बड्डे आहे म्हटला तर झालाच पाहिजे. त्यासाठी आता आम्ही बदलापूरला डिसाईड केलं आहे हॉटेल डी अड्डा म्हणून. तर लेट्स सी जाऊया तिकडे आणि सेलिब्रेशन करूया. सोबत आहे वायफी तर पाहिजेच आपल्याला. तर सेलिब्रेशन पण झालंच पाहिजे त्यानिमित्त चाललो आहे आता. तर चला भेटूया आपण आता तिथे हॉटेल डी अड्डा. तर फायनली मित्रांनो आमचा हा हॅपी क्लब ग्रुप आणि सगळा ग्रुप आलेला आहे. लेट पण थेट आलेला आहे. सगळी ग्रुपचे मेंबर तुम्हाला लांब होते. सगळे ग्रुपचे आपल्या जो हॅपी क्लब कॉलेजपासून जो ग्रुप होता तुम्हाला मी मेन्शन केला मगाशी सांगितला तो सगळा ग्रुप आलेला. आणि आता आम्ही आलेलो डी अड्डा तुम्ही बघू शकता. इथे मला आलेलो आहे तुषारला बोललेलो मी. तर चला आता आम्ही एंटर करतो आतमध्ये. एंट्रन्स दाखवतो तुम्हाला खूप सुंदर आहे आतमध्ये. आपल्या तुषार भावाची ख्वाहिश होती क्रिस्पी रुमाली रोटी. तर मागवलेली आहे ती बघायला गेला तर जसं काय गमेलाच आहे. आता हे गमेला बाबू खायच्या काय पूर्ण बाबूची हालत. आमचे लॉलीपॉप आणि सूप मॅंगो सूप आलेलं आहे. मला असा उत्सुकता झालेली आहे की कधी मी यांना खातोय. यांचा चालू आहे फोटोशूट. तुम्ही करा फोटोशूट मी करतो सुरू.
गाईज आमचं नशीब एवढं खराब आहे. सतीश बोलता आंघोळ ना धुतली, पण काय सांगू त्याला सकाळपासून 2-3दा आंघोळ धुतले आम्ही. आपले जिमचे जिगरी यार सतीश भाऊची टीम पूर्ण आलेली इथे सध्या आपला केक कापण्यासाठी. तर गाईज धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आले माझ्या बर्थडेला. शेवटी मामा आपल्या भेटीला आलेच आहे. खूप फोर्स केल्यानंतर मामा आलाय. आपल्या सतीश भाऊनी लय फोर्स केलेला आहे मामाला. लाडके मामा आहेत आमचे. धन्यवाद मामा, वेळात वेळ काढून तुम्ही आलेले. थँक्यू थँक्यू. तुमचं प्रेम असंच राहू द्या. फायनली मित्रांनो खूप वेळानंतर लाईट आलेली आहे. खूप म्हणजे खूप दमलेलो आहे आम्ही. आतुरतेने म्हणजे घाम वगैरे फुटलेला आहे मित्रांनो. आतुरतेने वाट बघत होतो लाईटची. शेवटी आलेलीच आहे आणि खुश झालेला आहे दीपक आपला. सत्तेचा तोंड खुश झालेला आहे. पण आपण जर मामाची वाट बघितली नसती तर ऍक्च्युली कधीच केक कापून झाला असता आपला. नको चला तर मग मित्रांनो आता केक कापतो आम्ही. सेलिब्रेशन करतो, केक वगैरे कापतो. तर आपली सगळी मंडळी आलेली जिमची वेळात वेळ काढून आलेली आपल्यासाठी. आणि त्याच्यात बॅड लक असा होता का ह्या दिवशी आजच्या दिवशी पाऊस पण गडगडत होता, खूप पाऊस पडत होता. त्यामुळे लाईट गेलेली. पण आपलं नशीब पाप नाही गेला, आपण चांगले म्हणून आली लाईट. तर चला आपण आता केक कापून घेऊया. हे ताम बोट जरा तुझा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ईश्वर, हॅपी बर्थडे टू यू. बस ईश्वरचा आज बर्थडे आहे. आजू शकतात जिगरी आलेत आपले सगळे मित्रांनो. आता ईश्वर थँक्यू फॉर मेक माय बर्थडे स्पेशल. तुम्ही जरा इंग्लिश करून आपल्या मराठी भाषेत असणार रे आपलं थोडस काहीतरी इंग्लिश टाकलं पण पाहिजे. मग मामासाठी 2 शब्द. मामा शिकलेला माणूस आहे, शिकलेल्या कंपनीमध्ये काम करतो, एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये फार्मा कंपनीमध्ये काम करते. मामाला काय शिकवायची गरज आहे. चांगल्या पण करते. आम्हा टेस्ट आहे का व्यवस्थित? हा टेस्ट सांग कशी आहे का नंतर. तर धन्यवाद मित्रांनो, मी वेळात वेळ काढून आलं आणि माझा बर्थडे स्पेशल बनवला. तर वन्स अगेन थँक्यू. तर गाईज आमच्या इन्व्हेंटच्या कंपनीतल्या पोरांनी मला खूप म्हणजे खूप मोठा सरप्राईज दिलेला. तुम्ही पाहू शकता आपल्यासाठी केक आणलेला त्याने बर्थडे निमित्त. ही सगळे कलिग्स आहेत माझे इन्व्हेंटच्या कंपनीतले. हे आमचे मंगेश सर, श्रीराम सर, मॅनेजर आमचे, असिस्टंट मॅनेजर इन्व्हेंटच्यातले. हे सगळे कलिग्स आहेत आपले इन्व्हेंटच्यातले. तर मित्रांनो खूप म्हणजे खूप असा सरप्राईजवाला गिफ्ट दिलेला आहे मला त्यांनी. आता कट करतो केक आणि धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो खूप चांगला सरप्राईज दिलेला आहे. आपले इन्व्हेंटच्यातले सगळे कलिग्स आहेत माझ्यासोबत. मंगेश सर, आपले श्रीराम सर, कुणाल सर, हे आपले असिस्टंट मॅनेजर आहेत. तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं. आणि आपले सोबतचे पाठीदार पण आहेत. दाखवून सगळ्यांना भावांनो धन्यवाद. तुम्ही खूप 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 म्हणजे खूप मोठा सरप्राईज दिलेला आहे मला. वेलकम वेलकम. घे उचल उचल. फोटो करण्यावर दोन केक नाही ठेवलाय. आला संपला, पुरा साफ केलाय. एक कॅडबरी घ्या, कोण घ्या सगळ्यांनी. गाईज थँक्यू, तुम्ही मोलाचा वेळ काढला माझ्या बर्थडे साठी. तर धन्यवाद वन्स अगेन. थँक्यू सगळ्यांना. मंगेश सर काय बोलायचंय का तुम्हाला?
इकडे आहे ना मित्रांनो, हे आमचे मंगेश सर यांचं मनोगत ऐकण्यासाठी लोक खूप म्हणजे खूप तरसतात. तर जरा मला असं वाटतं का काहीतरी बोलतील ते माझ्यासाठी. चालू व्हिडिओ. ईश्वरला माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून त्याला लाख लाख आणि कोटी कोटी शुभेच्छा वाढदिवसाच्या. आयुष्यामध्ये आणि निरोगी आणि इतरत्र त्याची प्रगती होते मी एकविराची प्रार्थना करतो आणि त्यावरती पाहतो मी. आणि त्याचं प्रेम आणि माझ्यावरती जे आहे ते उलटणं वाढतच राहून ते असंच राहील आणि वाढत राहील. ओके. आणि असं त्याचं सहकार्य आणि सर्व कुटुंब म्हणजे सर्व मित्रांनो एकत्रित करून असं बर्थडे सेलिब्रेशन व्लॉग वगैरे बनवतो. त्यासाठी मी त्याला बेस्ट ऑफ देतो आणि त्याचे लाईक्स आणि सबस्क्राईब काय बोलतात त्याला ते वाढू दे. आणि बस एवढं. धन्यवाद. एवढे 2 शब्द मंगेश सरांनी बोलले. आणि लवकरच माझं मन भरून आलं. धन्यवाद मंगेश सर. थँक्यू सगळ्यांचं. फायनली मित्रांनो, व्लॉग इथेच एंड करतो. व्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट पुन्हा व्लॉगमध्ये. सो टेक केअर. गुड बाय.